देवी, देवी, माधवी, काय करत होतीस तू? काही नाही, मी तुम्हाला भेटायला आले होते. यानंतर लक्षात ठेव, कक्षात अनुमतीशिवाय पाऊल टाकायचे नाही. क्षमा असावी देवी, पण मी हाक मारली होती, कोणीच दिसलं नाही म्हणून मी आत आले. पुन्हा असे करू नकोस. हो, पण मला या कक्षात आलं की खूपच बरं वाटतं. किती प्रशस्त आहे ही वास्तू. तू इथे कशासाठी आली होतीस ते नाही सांगितलंस. हो, विसरलेच. पण तुम्ही रागवणार नाहीत ना? बोल. इथे आल्यापासून मी बारीक निरीक्षण करते आहे. तुम्हाला काय आवडतं काय नाही तू सांग, नाहीतर जा. सांगते. त्या लक्ष्मी देवी आहेत ना, त्यांना मी बानू वाड्याकडे जाताना पाहिलं. गंगे, अगं ये गंगे, बाहेर ये अगोदर. मला बोलवलं भाई तुम्ही? गंगे अगं हे बघ काय. इतकी पाखरं कुठून आली हो? कुणास ठाव ग. बरं ती राहू दे, जा अगोदर दाणं घेऊन ये त्यांच्यासाठी, आणि भांड्यामध्ये पाणी बी घेऊन ये. जा जा. जा पाणी घेऊन ये. अरे काय काय म्हणायचं? अरे बघ ना केवढी पाखरं आली आहेत. त्यासनी मी खायला दाणं दिलं, पाणी दिलं, लय बरं वाटलं बघ रंग्या मला. नाही तो काय बी म्हणा, या वाड्याची रीतच आहे. तो कुणी बी आलं की त्यासनी आण पाणी मिळणार, मजी मिळणार. हा खरंच आहे. पण आज अशी कशी काय आली पाखरं कुणाच ठाव. अशी कशी मजी? त्यासनी बी कळलं असेल, बानू आली जेजुरीत, तिला भेटाय आले ती. बघ बघ किती आनंद झाला. या देवी, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? अहो असं काय म्हणता आहात? विचारा ना. देवी, मला कधी कधी खरंच हा प्रश्न पडतो की तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात. तुम्ही माझ्या बाजूने बोलता, तुम्ही बऱ्याचदा माझी बाजू घेतली आहे, पण तुम्ही तितक्याच आत्मीयतेने बानूला भेटायला जाता, ह्याचं मला नवल वाटतं. मी बानूला भेटायला गेले हे तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारता आहात का? नाही देवी, अगदी तसं नाही, पण जरा साशंकता वाटली म्हणून विचारलं. ह्याचं उत्तर द्यायचंच झालं तर मी असं म्हणेन की मी सत्याच्या बाजूने आहे. सत्य? कित्येकदा सत्याबद्दल ऐकलं आहे मी, पण अजूनही माझ्या हाती काही लागलं नाही. मला याबाबत अजून काही लक्षात आलं नाही. परंतु लवकरच असा क्षण येईल जेव्हा तुम्हाला सत्याबद्दल काहीतरी संकेत मिळेल, आणि ह्यावेळी तुम्हाला जे कळेल ते तुमच्या रूपासंदर्भात असेल. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे म्हाळसा, कारण ती मल्हारी चरित्राशी जोडलेली आहे आणि तुमच्याशी देखील. देवी, तुमच्या या बोलण्याने माझ्या मनातली साशंकता अजून वाढली आहे. हे सारं तुम्हाला कसं ठाऊक हा प्रश्न मला अस्वस्थ करतो आहे.
तुम्ही नक्कीच कोणी सामान्य नाही, तुम्ही दैवी आहात याची मला अशा वेळी जाणीव होते. आता तर मला असं वाटू लागलं आहे की माझ्या आजूबाजूला असणारे सर्वजण असामान्य आहेत, दैवी आहेत, मी सोडून. नाही म्हाळसा, तुम्ही देखील सामान्य नाही. श्री खंडेरायांशी तुमचा विवाह झाला आहे ह्यातच तुम्ही सामान्य नाही हे सिद्ध होतं. देवी, असं जर असेल तर बानू देखील सामान्य नसेल ना, कारण तिचा देखील यांच्याशी विवाह झाला आहे. बानू ह्या जेजुरीतून गेली. म्हाळसेने तिला येण्याचे निमंत्रण धाडले. बानूने ते नाकारले. म्हाळसेने संतापून तिला इथे येऊ देणार नाही म्हणून सांगितले. बानू मात्र तिची क्षमा मागायला आली. हे असेच घडत नाही, हे एका विशिष्ट दिशेने चालले आहे. मी तुला आश्वासन दिले होते की तुझ्या समोर भूतकाळ पुन्हा उलगडत जाणार आहे आणि आज त्याची सुरुवात होईल. किती सुंदर विहार करतायत हे पक्षी. आई, माधवी. म्हाळसा का काय झालं, अशी हाका का मारतेस आम्हाला? आई, हे बघ काय झालंय. बाई बाई ग, प्राण सोडलाय की ग त्यांनी? नाही, त्याने अजून प्राण नाही सोडले. माधवी, जा आणि त्वरित राजवैद्यांना बोलवणार. अगं जा ना, अशी बघत नाही उभी राहिलीये, जा आता. काही वेळापूर्वी हा पक्षी आकाशात मुक्तपणे उडत होता. किती सुंदर दिसत होता हा उडताना. पण मग हे असं कसं झालं? कोणास ठाऊक, पण कोणत्या तरी निष्ठुर माणसाला याचं असं उन्ह बघवलं नसेल. त्याने शिकारीसाठी याला दगड मारला असा, आणि ज्याने कोणी असं कृत्य केलं असेल त्या कृत्यासाठी मी त्याला शासन करणार आहे. म्हाळसा शांत हो बरं. तू राजवैद्यांना बोलावणं पाठवलं आहेसच, पण मला तरी आत्ता असं वाटतंय की ह्या पक्षाचा जीव गेला असेल. तसं झालं तर मी त्याला पुन्हा जीवन देईन. कसं ते मला ठाऊक नाही, पण हा जीव तडफडत माझ्या समोर मेला आणि मी काहीच करू शकले नाही. हे मला सहन होणार नाही. आई, म्हाळसा सावर स्वतःला. अगं अशी वागू नकोस, आता काही होणार नाहीये. या पक्षाने आपला जीव गमावला आहे. चोडप्पा, राजवैद्यांना बोलावणं पाठवा. राजवैद्य? काय झालं? कुणाला काय लागलं बिगलं का काय? होय, सज्जात ते पाखरू येऊन पडले. त्याला काहीतरी इजा झालीये. देवी तिथे आल्या तेव्हा ते पाखरू तडफडत होतं. पाखरू? आणि त्याच्यासाठी राजवैद्यांना बोलवायचं होय? अर्थात दुसरं कोणाला कळणार आहे काय इजा झालीये ते? नाही, तुमचं बरोबर आहे. अहो पण पाखरू आहे ते. आता एखाद्या माणसा बिनसाला लागला असलं तर समजू शकतो म्या. उन्हाची झळ लागली असेल, कुठं तर धडकला असेल ते, आणि त्याच्यासाठी राजवैद्यांना बोलवायचं का? त्या पाखराला काही जीव नाही का? आणि हे बघा, तुम्ही विसरत आहात की ही देवींची आज्ञा आहे ते. आणि तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर जाऊन देवींना विचारा. नाही, कशाला, नको. मी बोलवतो त्यास. तुम्ही देवीसनी सांगा मी राजवैद्यांना बोलवतो म्हणून. हा, म्हाळसा, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. पण म्हाळसा झाले काय? तू अशी दुःखी का आहेस? माझ्या डोळ्यासमोर एका जीवाने त्याचे प्राण सोडले आणि मी काहीच करू शकले नाही. हे बघा, म्हाळसा, असं वागणं बरं दिसत नाही. आता जे झालं ते झालं. कुणीतरी त्याची शिकार केली असेल किंवा त्याला इजा झाली असेल म्हणून त्याने प्राण सोडला. त्याला आपण काय करणार? काहीच करू शकत नाही असं कसं होईल? माझ्या समोर या पक्षाला तडफडताना पाहिले मी. त्याचं हे तडफडणं मी अजूनही विसरू शकत नाहीये. माझ्या डोळ्यासमोरून अजून ते चित्र जात नाहीये. जणू तो जीव त्याचे प्राण जपण्याची विनंती मला करत होता. पण
मी काही करू शकले नाही. म्हाळसा, मी तुझे दुःख समजू शकतो, पण आता ह्या क्षणी आपण काहीच करू शकत नाही. त्या जीवाचे आयुमान पूर्ण झाले होते. त्याचा मृत्यू हा होणारच होता. त्यावेळी जरी तू प्रयत्न केले असतेस तरी त्याला सहाय्य करू शकली नसतीस. पण मला ठाऊक आहे, तुम्ही ठरवलं तर त्या जीवाला पुन्हा नवीन जन्म मिळेल, त्याचे प्राण पुन्हा येतील. पण म्हाळसा, हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. असे करणे उचित नाही. मला काही माहित नाही. हे जरी निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध असलं तरीही माझी इच्छा आहे. तुम्ही त्याला पुन्हा जिवंत करा. म्हाळसा, हे सारे संकेत ज्या गोष्टींशी जोडले गेले आहे ते तुला अजूनही का कळत नाहीत? म्हाळसा, तुझी इच्छा मी पूर्ण करू शकेनही, पण तसं करणं मला उचित नाही वाटत. माझ्यासाठी तुम्ही एवढं करणार नाही? म्हाळसा, आता पुरे झालं. श्री खंडेराय तुला स्वतः सांगत आहेत की ते आता शक्य नाही, तरीही तू आग्रह धरला आहेस. हो, कारण मला पुन्हा त्या जीवाला जिवंत झालेलं बघायचं आहे. त्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. म्हाळसा, कधी कधी अशा घटना घडतात की ज्या निसर्ग नियमांच्या विरुद्ध घडत असतात. ह्या मृत पक्षाला जीवित करून तसंच काहीतरी घडणार आहे. मी हे करू शकतो, पण तू देखील ह्या मृत पक्षाला जीवित करू शकतेस ह्याचे तुला विस्मरण झाले आहे का? मी कसं करू शकेन हे? मागे मी तुला अमृताची कुपी भेट म्हणून दिली होती, आठवतंय तुला? हे काय आहे? म्हाळसा, ही अमृताची कुपी आहे. यात अमृत आहे. अमृत? या अमृताच्या स्पर्शाने कोणतीही मृत व्यक्ती अथवा मृत जीव पुन्हा सजीव होऊ शकतो. हो, मला आठवत आहे. आई, आलेच मी. बानो, ए बानो, बानो कुठे आहे का? अहो हळू. बानो, अगं तू हाकडं पाखरासनी दाणं घालती आज, हातनं पाखरं उडाली की तिकडे शिकार काढते ती. अरे काय सांगतोयस? मग काय करावं ह्या माणसासनी? काय करावं म्हणजे? देवासनी सांगायचं नाही होय? हे सांगणार देवासनी? त्यासनी काम असत्यात. भैर रंग्या, आणि देव बी जातात की शिकारीला कधी कधी. या, आता म्हणजे काय पाखरांची शिकार देवच करायला लागले ते का? हा? वस्तीवर आपलं वाघ बिग आला तर देव शिकार करायचं, पर आता देवीने बी ती बंद करून टाकलंय. का र? अगं मी असं ऐकलंय, देवीसनी पराण्यांची पाखरांची शिकार केलेली अजिबात आवडत नाही. अगं साधं बकरं कापलेलं त्यासनी आवडत नाही, तर भाजीपाला आवडत असणार त्यास. आपल्यासारखं नाही, आपण राहण्यात राहणारी माणसं ना. वय, पर असं नाही होणार ना का वरनं सांगावा यायचा का पाखरासनी दाणं नाही घालायचं म्हणून? तुम्ही सांगावं काय होणार आहे? मला तर आज ह्यासनी भेटायचं होतं, पण आता ही वेळ नाही भेटायची. परबानू, गाडाव पाखरं गिरट्या घालीत होती आणि त्यासनी कोणतरी पाडत होतं बघ. कोण होतं कळलं का? काय बोलती असतो आपण? आता बसून कसं कळेल? देव गडावर असताना कोण असं धाडस करत असेल? खरंच आहे, आता जे काही होतं ते देवांच्या विच्छेनच. म्हणूनच मला वाटतं हाय काही असंच घडत नसणार. या माग काय बाय कारण असणार. नाही पर बानू, तू ही समज देवांच्या कानावर घाल. वय, देवांच्या कानावर तर गेलंच असं. देवीसनी आवडत नाही ना मुक्या जीवाला मारलेलं. नाही बानू, म्या बघतोय तू लई देवींची बाजू घेतीयस. गप्प बसा की, जिबला काही हाड.
माधवी, माधवी, तू माझ्या कक्षातल्या वस्तूंना हात लावला होतास? मी नाही देवी, मी इथल्या कुठल्याच वस्तूंना हात नाही लावला. मग माझी इथे एक कुप्पी होती ती दिसत नाहीये. इथे पण मी इथल्या कुठल्याच वस्तूंना हात नाही लावला. खरंच मी शोधते. छोटी कुप्पी होती, नीट शोध. पण काय होतं त्या कुप्पीत एवढं? त्याच्याशी तुला काही कर्तव्य नाहीये, तू शोध. ही तर नाही ना ती कुप्पी? हीच आहे. म्हाळसा, तुला अजूनही हे संकेत ओळखता येत नाहीत? म्हाळसा, हे सारं आजच का घडत आहे ह्याला एक कारण आहे. त्याला चमत्कारच म्हणायला हवा. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. मला ठाऊक होतं हे काहीतरी मार्ग नक्की दाखवणार आणि तसंच घडलं. म्हाळसा, मला तुझ्याशी जरा एकांतात बोलायचे आहे. किती सुंदर वाटतंय आता. असं वाटतंय मनावरचं सगळं दडपण कमी झालं. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. म्हाळसा, हे केवळ ह्या अमृतामुळे शक्य झाले आहे. हो, हे मात्र अगदी सत्य आहे. हे अमृत अगदी दिव्य आहे. पण मला एक सांगा, हे अमृत कोणालाच कुठेच कसे सापडले नाही? देवांकडेच केवळ अमृताचा कुंभ आहे असं का? म्हाळसा, हे अमृत मिळवण्यासाठी फार मोठे मंथन करावे लागले होते. मंथन? होय, हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानव ह्यांना मंथन करावे लागले. समुद्र मंथन. संपूर्ण समुद्र त्यांना ढवून काढायला लागला आणि तेव्हा कुठे त्यांना हे अमृत मिळाले. ह्यामागे अशीही काही गोष्ट आहे हे मला ठाऊक नव्हते. त्या समुद्र मंथनात बरंच काही घडलं होतं. तुमच्याकडून हे सारं ऐकून माझी उत्सुकता आता अजून वाढू लागली आहे. मी तुला त्याबद्दल सांगणार आहे. पण त्याआधी मला हे सांगा की मी कुठे होते तेव्हा? म्हाळसा, त्यावेळी तू माझ्या सोबत होतीस, पार्वतीच्या रूपात. आणि त्याच वेळी श्री विष्णू मोहिनीच्या रूपात अवतरले होते. काय झाले? त्यावेळी काय घडलं हे मी तुला सांगणार आहे. पण मला तुला हे सांगायचे आहे की त्या कथेचा तुझ्याशी काय संबंध आहे हे तुला शोधायचे आहे.